नमस्कार मंडळी, कसे सर्वजण सगळे बरे असाल अशी अपेक्षा करतो। तर खूप दिवसानंतर आपल्या YouTube चॅनलला हा व्हिडिओ येतोय। तर दिवाळी झाली असेल, तुमची गोड फराळ वगैरे खाऊन झाले असतील, छानपैकी खरमरीत सगळं काय फराळाचं संपवलं असेल आणि दिवाळी संपल्यानंतर आपण सगळेजण आपापल्या कामावर रुजू झाले असू। सर्वांचीच दिवाळी मजेत गेली असेल अशी मी अपेक्षा करतो। तर मंडळी, दिवाळी हा जो सण आहे तो सर्वांसाठीच अतिशय म्हणजे उत्सुकता लावणारा आणि हर्षोल्लासाचा असतो। आणि या दिवाळी सणामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने जो आहे तो 4-5 दिवस जे आहे ते सुखा समाधानाने आणि आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करत असतो। तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची दिवाळी ही वेगळी असते। म्हणजे सासूरवासीन जी असते, म्हणजे सासरीची गेलेली मुलगी असते, ती आपल्या माहेरी येऊन तिची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करते। छोटी छोटी मुलं जी असतात ती आपल्या आजोळाला जाऊन दिवाळी साजरी करत असतात। काही जे तरुण मुलं आहेत ते कामानिमित्त परदेशात किंवा परगावी गेलेले असतात, ते परत आपल्या मूळच्या गावी येऊन दिवाळी साजरी करत असतात। म्हणजे प्रत्येकाची दिवाळी साजरी करण्याची, दिवाळीमध्ये आनंद व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते। आता त्याच पद्धतीनं मी सुद्धा माझी दिवाळी ही वेगळ्या पद्धतीने साजरी केलेली आहे। आता मी या दिवाळीमध्ये फटाके वगैरे फोडलेले नाहीत, पण खरेदी मात्र खूप चांगली अशी केलेली आहे। तसं पाहायचं झालं तर दरवर्षी मी दिवाळीला ही खरेदी करत असतो। तर हीच खरेदी काय आहे आणि माझी दिवाळी मी कशी साजरी केली हे तुम्हाला मी सांगतो आहे। तर ही दिवाळी साजरी करण्यासाठी मी साधारण 2 महिन्यांपासून तयारी करत होतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर माझी दिवाळी मी दिवाळी अंक खरेदी करून साजरी केली आहे। म्हणजे माझी ही प्रत्येक वर्षी अशीच दिवाळी असते। तर यावर्षी देखील मी साधारण 1,500चे म्हणजे 1,500 रुपयांचे दिवाळी अंक घेतले। एकूण 4 असे दिवाळी अंक आहेत। तर हेच दिवाळी अंक नेमके काय आहेत, या दिवाळी अंकांमध्ये विशेषता काय आहे, हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मुळात मंडळी, दिवाळी अंक याची विशेषता जर सांगायची झाली तर हे एक प्रकारचं पुस्तकच वाटतं पहिलं, म्हणजे प्रथमदर्शनी पाहता क्षणी। तर हे पुस्तक जरी असलं तरी या दिवाळी अंकांची विशेषता अशी असते की वेगवेगळ्या विषयांवरती त्या म्हणजे प्रातिनिधिक विषय असतात किंवा मग समकालीन विषय असतात, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवरती या दिवाळी अंकांमध्ये भाष्य केलेलं असतं। म्हणजे हे दिवाळी अंकांच्या रूपी एक असं पुस्तक असतं ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला वाचायला मिळतं। त्याचबरोबर या दिवाळी अंकांमध्ये कविता सुद्धा असतात। म्हणजेच साहित्य प्रकाराचा सर्वसमावेशक असा हा पुस्तकाचा दिवाळी अंकाच्या रूपामध्ये भाग असतो आणि तो आपल्याला या दिवाळी निमित्त वाचायला मिळत असतो। आणि म्हणूनच मी तर म्हणेल की प्रत्येकाने जसे दिवाळी अंक खरेदी करायला हवेत आणि आपला जो साहित्यिक ठेवा आहे तो आपल्या घरामधला वाढवायला हवा। वैचारिक, बौद्धिक आपलं जे काही हवं असतं ते वाढवायला हवं। तर मुद्दा आहे की मी कुठले दिवाळी अंक खरेदी केलेत। तर यावेळी मी साधारण 4 असे दिवाळी अंक खरेदी केलेत। त्यामधलं पहिलं जे आहे ते अक्षरदान आहे। आणि या दिवाळी अंकाची विशेषता अशी आहे, बाय द वे हा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला हे सरळ दिसते की नाही याबाबत मी साशंक थोडासा, पण तरीही अक्षरदान नावाचा हा दिवाळी अंक आहे। याची किंमत साधारण 300 रुपये आहे। आणि या दिवाळी अंकाची विशेषता अशी आहे की वेगवेगळ्या नेत्यांच्या पहिल्या ज्या निवडणुका आहेत त्या पहिल्या निवडणुकांमध्ये काय घडलं होतं, त्या नेत्यांनी या आपल्या निवडणुका कशा लढवल्या आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे राजकीय किस्से या दिवाळी अंकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे हे जे दिवाळी अंक आहे, ह्या दिवाळी अंकामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मातब्बर अशा लेखकांनी लिहिलेले आहे। त्यामुळे हा दिवाळी अंक तुम्ही खरेदी करून वाचण्यासारखा आहे। आता दुसरा दिवाळी अंक आहे मित्रांनो, अक्षरलिपी। आता हे याचं जे दिवाळी विशेषांक 2023 आहे, याची किंमत आहे 250 रुपये। आता या दिवाळी अंकाची विशेषता अशी आहे की यामध्ये काही फीचर्स आहेत, काही कथा आहेत, काही कविता आहेत आणि त्याचबरोबर काही मीडिया पर्सन्सनी म्हणजेच पत्रकारांनी किंवा जर्नलिस्टनी समकालीन विषयावरती काही रिपोर्टाज दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचण्यासारखे आहेत। या अक्षरलिपी दिवाळी अंकाची विशेषता अशी असते की याची भाषा अगदी ओघवती असते। तुम्हाला हा वैचारिक दृष्ट्या हा दिवाळी अंक समृद्ध करून जातो। त्यामुळेच मागच्या वर्षी मी हा अंक खरेदी केला होता आणि यावर्षी सुद्धा मी हा अक्षरलिपी दिवाळी अंक खरेदी करतोय। आणि त्याचबरोबर आता हा जो दिवाळी अंक आहे तो फार विशेष आहे मित्रांनो, वाघूर दिवाळी अंक आहे। आता या दिवाळी अंकाची जी किंमत आहे ती साधारण 300 रुपये आहे वाटतं। मुखपृष्ठावरती दिलेली नाही, पण मला असं वाटतं की तेवढी किंमत असावी। तर या दिवाळी अंकाची जी विशेषता आहे तर ती अशी आहे की या दिवाळी अंकामध्ये चहावरती सगळे आर्टिकल्स आहेत।
म्हणजे चहाच्या संदर्भानं चहाचा इतिहास म्हणा किंवा चहाच्या संदर्भाने वेगवेगळ्या सामाजिक स्थिती म्हणा त्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकामध्ये केलेला आहे. म्हणजे विचार करा की फक्त चहावरती साधारण 174-75 पेजेस जे आहेत ते लिहिलेली आहेत. यामध्ये काही जाहिराती असतील तर साधारण 150 पेजेस धरूयात, तर 150 पेजेस फक्त चहावरती आहेत या वाघोर दिवाळी अंकामध्ये. म्हणून मी हा विशेष रूपानं खरेदी केलेला आहे. आणि चौथा जो दिवाळी अंक आहे तो अक्षर आहे. अक्षर याची किंमत आहे 300 रुपये. आणि हा दिवाळी अंकाची जो आहे या दिवाळी अंकाची जी विशेषता आहे ती मला वाटली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात त्याच्यावरती हा विशेष रूपानं दिवाळी अंक यावेळी प्रदर्शित करण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये दिवाळी अंकामध्ये साधारण काही कविता तर दिसत नाहीयेत, कविता तर नाहीयेत, पण वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रवास आहे, त्याची कथा आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे, किती परिणामकारक आहे, किती हानिकारक आहे, या सगळ्याच्या गोष्टी त्या अक्षर दिवाळी अंकामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत एकूण 4 दिवाळी अंक मी खरेदी केलेले आहेत. आणि हे 4ही दिवाळी अंक आता मी क्रमांकाने ते वाचून काढणार आहे. म्हणजे ही माझी दिवाळी आहे आणि याच पद्धतीने दिवाळी मी साजरी करतो. तुम्हीही अशाच प्रकारे दिवाळी साजरी करायला पाहिजे, एकमेकांना पुस्तकं भेट द्यायला पाहिजेत. आणि मंडळी, व्हिडिओच्या शेवटी अगदी एक बोनस पुस्तक म्हणून मी तुम्हाला सांगतो की या 4 दिवाळी अंकांव्यतिरिक्त मी अजून काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत, पण ते सांगत नाही. पण हे जे पुस्तक आहे ते मला विशेष रूपाने तुम्हाला सांगावं असं वाटतंय की हे जे पुस्तक आहे ते वयात येताना असं पुस्तक आहे. मंगला गोडबोले आणि डॉक्टर वैजयंती खानविलकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाची विशेषता अशी की मुलगा किंवा मुलगी जेव्हा वयात यायला लागते त्यामध्ये शारीरिक रूपानं काय बदल होत असतात, मानसिक रूपात काय बदल होत असतात, पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यायला हवी, मुलगा वयात येत असेल तर त्याला कसली शिकवणूक द्यावी, त्याची काळजी काय घ्यावी, त्याला कसलं पूरक वातावरण निर्माण करून द्यावं, असं एकंदरीत सगळं काही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. विशेष रूपाने पालकांनी हे पुस्तक वाचायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर मग तुमचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती खरंच त्या कुवतीचे जर वाटत असतील तर त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचायला दिलं पाहिजे असं या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. खरं तर हे सुद्धा पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करेन. हे बोनस पुस्तक आहे खरं तर अशी ही काही आहे ती दिवाळीच्या माझी ही खरेदी होती. अशी मी दिवाळी काय जी आहे ती साजरी करत होतो. वेगवेगळ्या विषयावरती आपण या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. विषयाचं काही बंधन नसतं, त्यामुळं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या विषयांवरती आपण या चॅनलवरती भविष्यातही बोलतच राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सुद्धा हे चॅनल जे आहे ते शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.